कधी विचार केला आहे का की तुमचे फोटो, व्हिडिओ, डेटाबेस, ॲप्लिकेशनमधला डेटा क्लाउडवरती कसा ठेवला जातो? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात क्लाउड स्टोरीज ही मालिका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्लाउडमध्ये डेटा कसा ठेवला जातो, ऑब्जेक्ट स्टोरेज, ब्लॉक स्टोरेज आणि फाईल स्टोरेज म्हणजे काय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. तुमचा फीडबॅक कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया स्टोरेज टाईप्स इन AI. तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स क्लाउडवरती ठेवत असाल, पण तुम्हाला ठाऊक आहे का क्लाउडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज टाईप असतात. आता उदाहरण घेऊ आपण आपल्या घराचं. घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमचे वस्तू स्टोअर करत असतात. जसे की कपाट आहे, तुमच्या कपाटामधलं ड्रॉवर आहे, तिजोरी आहे, मोठे ट्रंक्स आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या वस्तू ठेवता. जसं की तुमच्या कपाटामध्ये तुम्ही तुमचे कपडे ठेवता, तिजोरीमध्ये तुमच्या मौल्यवान वस्तूच ठेवता. तुमचे जे ड्रॉवर आहे त्यामध्ये तुम्ही ब्लॉक्स करून तिथे तुमचे फोल्डर्स ठेवता. चेकबुक वेगळे, तुमचे डॉक्युमेंट्स वेगळे, त्या महत्त्वाच्या वस्तू वेगळ्या अशा तुम्ही त्या ड्रॉवरमध्ये ठेवता. तर ट्रंकमध्ये कमी वापरल्या जाणाऱ्या पण तुमच्या आठवणीत असलेल्या जुने अल्बम्स, इतर गोष्टी ठेवल्या जातात. क्लाउडमध्येही अशाच प्रकारे डेटा स्टोअर केला जातो. क्लाउडमध्ये मुख्यतः 3 प्रकारचे स्टोरेज टाईप आहे. एक आहे ऑब्जेक्ट स्टोरेज, जिथे मोठ्या प्रमाणात डेटा, खूप मोठ्या प्रमाणातला डेटा जसं की फोटो आहेत, तुमचे व्हिडिओ आहेत, बॅकअप आहे, तो तिथे ठेवला जातो. ब्लॉक स्टोरेजमध्ये डेटाबेस, ॲप्लिकेशनमधला डेटा किंवा VMमधला डेटा, जो डेटा तुम्हाला फास्ट आणि लो लेटन्सीमध्ये हवा असेल तो डेटा तुमच्या ब्लॉक स्टोरेजमध्ये ठेवला जातो. त्यानंतर आहे फाईल स्टोरेज. फाईल स्टोरेज म्हणजे तुमच्या फाईल फोल्डर स्ट्रक्चर करून जो डेटा शेअर केला जाणार आहे विथिन टीममध्ये तो ठेवला जातो. प्रत्येक स्टोरेज टाईप वेगवेगळ्या गरजेनुसार वापरला जातो. म्हणून लक्षात ठेवा, क्लाउड म्हणजे फक्त एक बॉक्स नाही, तर तो वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवा तो बॉक्स निवडता. तुमचे फोटो, व्हिडिओ, बॅकअप हे सगळं अचानक कुठेतरी गायब झालं तर, डिलीट झालं तर, गुगल फोटोज वापरला असाल तर तुम्हाला तुमचे फोटोज पुन्हा मिळतील. आता हे गुगल फोटोज हे काय, तर हेच आहे ऑब्जेक्ट स्टोरेज. चला पाहूया ऑब्जेक्ट स्टोरेज काय आहे. समजा तुम्ही प्रवासात खूप फोटो काढलेत आणि ते एका मोठ्या अल्बममध्ये ठेवलेत. प्रत्येक फोटोवरती तारीख, लोकेशन आणि एक छोटीशी नोट लिहिली. त्यामुळे काय होईल की कधीही फोटो हवा असेल तर तुम्ही त्या नोटवरून लगेच फोटो शोधू शकता. ऑब्जेक्ट स्टोरेज अगदी असंच काम करतं. ऑब्जेक्ट स्टोरेजमध्ये डेटा ऑब्जेक्टमध्ये सेव्ह केला जातो. त्या प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये काय असतं? प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये असतं डेटा, त्याचा मेटाडेटा. मेटाडेटा म्हणजे ते कधी काढलं आहे, काय आहे, कशासाठी आहे, आणि प्रत्येक ऑब्जेक्टचा एक युनिक आयडेंटिफायर नंबर असतो. हे मोठ्या प्रमाणावर डेटा स्टोअर करायचा असेल तर ऑब्जेक्ट वापरला जातो, कारण ते एक स्केलेबल आहे आणि फायदेशीर आहे. ऑब्जेक्ट स्टोरेजचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर AWS S3, अजूर ब्लॉक किंवा गुगल क्लाउड स्टोरेज हे ऑब्जेक्ट स्टोरेजचे एक्झाम्पल्स आहेत. तर लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे मोठा डेटा असेल तर तो स्टोअर करायचा आहे तर तुम्हाला वापरायचा आहे ऑब्जेक्ट स्टोरेज. समजा तुमच्याकडे एक मोठं कपाट आहे. त्या कपाटात जर तुम्ही वस्तू अशाच टाकून दिल्या तर तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा वस्तू शोधायची असेल तर नक्कीच वेळ लागेल, बरोबर. अशा वेळी तुम्ही काय करता की त्या मोठ्या कपाटाचे छोटे छोटे पार्ट पाडता, छोटे छोटे भाग करता आणि त्या भागामध्ये तुम्ही स्पेसिफिक गोष्ट ठेवता, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही ते सहजरित्या ॲक्सेस करू शकता, सहजरित्या शोधू शकता. ब्लॉक स्टोरेज क्लाउडमध्ये हेच काम करतं. ब्लॉक स्टोरेज काय करतं? तुमचा मोठा डेटा ब्लॉक्समध्ये कापतो, विभागतो आणि प्रत्येक ब्लॉक तुम्हाला पटकन एक्सचेंज करता येईल असा तो तुम्हाला स्टोअर करून देतो.
टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर ब्लॉक स्टोरेजमध्ये डेटा फिक्स साईजमध्ये विभागला जातो. हे ब्लॉक्स वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर होऊ शकतात, पण सिस्टीम त्यांना एकाच डिस्कसारखे वापरते. यामुळे काय होतं तर तुमचा स्पीड वाढतो, लेटेन्सी कमी होते, डेटाबेस VM ERP या सिस्टीममध्ये तो परफेक्ट वापरला जातो. ब्लॉक स्टोरेजचं उदाहरण द्यायचं झालं तर AWS EBS, Azure डिस्क स्टोरेज, GCP पर्सिस्टंट डिस्क यासारख्या गोष्टी ह्या ब्लॉक स्टोरेजमध्ये येतात. ब्लॉक स्टोरेज म्हणजे क्लाउडचं टर्बो इंजिन जे जलद, शक्तिशाली आणि विश्वासार्ह आहे. तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरचा एखादा फोल्डर शेअर केलाच असेल, तो शेअर केलेला फोल्डर तुमच्या टीम्समधल्या लोकांनी ॲक्सेस केला असेल, तर अर्थातच तुम्ही फाईल स्टोरेजचा अनुभव घेतलाच आहे. तुमच्या त्या शेअर्ड फोल्डरमध्ये फोल्डर्स असतात, सबफोल्डर्स असतात आणि त्यात काही डॉक्युमेंट्स असतात. तुम्ही ज्या लोकांना ॲक्सेस दिले आहेत ते लोक लॉग इन करून ते फोल्डर ॲक्सेस करू शकतात. हे जसं तुमच्या कॉम्प्युटरवरती चालतं तसंच क्लाउडमध्ये देखील चालतं. क्लाउड देखील फाईल स्टोरेजचा उपयोग करतो, शेअर फोल्डरचा उपयोग करतो. फाईल स्टोरेजमध्ये डेटा हायरार्किकल स्ट्रक्चरमध्ये ठेवला जातो, जसा की फाईल्स आणि त्यांचे फोल्डर्स आणि त्यात आतमध्ये डॉक्युमेंट. हे शेअर्ड ॲक्सेससाठी वापरले जाते. एखाद्या टीमवर्कमध्ये काम करण्यासाठी ॲप्लिकेशन फाईल्स किंवा मीडिया लायब्ररी जे सगळ्यांसाठी वापरलं जातं तिथे फाईल स्टोरेज वापरला जातो. फाईल स्टोरेजचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर Amazon EPS, Azure फाईल्स, Google फाईल स्टोअर हे फाईल स्टोरेजचे काही उदाहरणं आहेत. फाईल स्टोरेज म्हणजे क्लाउडमधलं एक डिजिटल कपाट जिथे तुमच्या वस्तू या तुमच्या फाईल्स या शेअर केल्या जातात. ज्या लोकांना त्याचे ॲक्सेस आहेत ते लोक ते ॲक्सेस करून तिथेच त्याच्यावरती काम देखील करू शकतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं क्लाउडमधील 3 स्टोरेज टाईप: ऑब्जेक्ट स्टोरेज, ब्लॉक स्टोरेज आणि फाईल स्टोरेज. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात. थँक्स फॉर वॉचिंग.